समोरच. तर मित्रांनो, कसा वाटतोय बिग बॉसचा सीझन आणि बघूयात चला आता काय होतंय या बिग बॉसच्या घरात. तर आजच्या एपिसोडमध्ये स्टार्टिंगला बिग बॉसनी जे नवीन ज्यांचं स्वागत केलं, जे 16 सदस्य होते त्यांच्या सगळ्यांचं स्वागत केलं. आणि घरवालो की सरकार हे टायटल यामध्ये सलमान खानमध्ये काहीच नाही बोलणार, बिग बॉसही बोलणार नाही, घरवालो की सरकार असं आहे. तर चला मग बघूया. नंतर सगळ्यांना बेडरूमचं, अजून कोणी बेडरूममध्ये गेलं नव्हतं पण बेडरूम ओपन झालं होतं, त्याच्यासोबत ओपन झालं आणि 15 बेड होते तिथं. तर 15 बेडपैकी 16 सदस्य आणि 15 बेड, त्याच्यातून कोण एक व्यक्ती बाहेर झोपणार, ज्या बाकीचे 15 व्यक्ती घरात झोपणार. तर बघूया, खूप इंटरेस्टिंग. मग चर्चा झाली, मग घरवाल्यांनी एक एक नाव घेतलं, सगळ्यांनी एक नाव घेतलं. त्याच्यातून नतालियाचं नाव येऊ लागलं, पण मृदुल तिवारी यांनी स्वतःचं नाव मध्ये घेतलं, कारण ती बाहेरच्या कंट्रीवरून आलेले नतालिया. म्हणून इथं मला मृदुल तिवारीचं स्टँड आवडलं नाही, कारण स्वतःसाठी स्टँड घ्यायला पाहिजे होतं आणि दुसऱ्या सदस्यांसाठी नाही घ्यायला पाहिजे होतं, असं मला वाटतं आहे. म्हणून तर ठीक आहे. त्याच्यानंतर ड्युटी वाटप झाली, ड्युटी कोण काय करणार तसं, तर त्याच्या चालू होते. नंतर ड्युटी चेंज झाल्या. नंतर अमाल मलिक, सॉरी चुकलं असेल तर माफ करा मित्रांनो, अमाल मलिक यांचं चर्चा चालू होती झिशान कादरीसोबत, की का त्यांचा इतिहास सांगू लागले, की सरदार मलिकपासून, त्यांच्या आजोबापासून, वडिलांपासून, सगळे त्यांनी भावापासून सगळे हिस्ट्री सांगू लागले ते, की असे होते जोनर चालू होतं. तर ठीक आहे, इट्स ओके, त्यांचं हिस्ट्री आहे म्हणून. आणि ड्युटीज वाटप झाली आणि अश्नीर कौरला अजून एक प्रश्न विचारला, की तुम्ही अजून एक रूम पाहिली का, खूप दरवाजे आहेत. म्हणून मग दुसरी रूम त्यांनी ओपन केली कालच, की असेंब्ली रूम. त्या रूममध्ये लोक नॉमिनेशन हे सगळ्या प्रक्रिया होणार. तर त्याच्यामुळं त्याच्यात खूप उत्सुकता होती लोकांना, की काय होईल. तर चला बघूया. त्याच्यात मग मृदुलला सांगितलं, की आत्ताच्या आत्ता एक व्यक्ती घराच्या बाहेर जाणार. 16 जण आहेत, 15 जणच घरात राहतील, एक सदस्य आत्ताच्या आत्ता लगेच बाहेर जाणार. मग मृदुलनी हे सांगितलं, की मृदुलला बिग बॉस सरांनी सांगितलं, की तुम्हाला तुमचे स्टँड घ्यायला पाहिजे होतं, तिथं नाही घेतलं, इट्स ओके, पण आता तुम्ही स्टँड घ्या आणि तुम्हाला घराच्या बाहेर न जायचं असेल तर नाव. तर सगळ्यांना नाव विचारले. तर पहिले मृदुल आला. मृदुलनी फराना भट यांना त्यांचं नाव घेतलं. नंतर अभिषेक बजाज आला, त्यांनी नीलम गिरीचं नाव घेतलं. नंतर मग आवेश दरबार आले, त्यांनी पण फरहानाचं नाव घेतलं, की ते एकदम चुप्प बसत आहेत, कोणाशी बोलत नाही. आणि खरं ते कोणाशी बोलत नाही असं मला, म्हणजे जितकं आत्तापर्यंत एपिसोड पाहिला आहे त्याच्यात मला तितकं दिसलं, की ते कोणाशी बोललं नाही. फक्त एकच त्यांचे आर्ग्युमेंट झालं होतं, की कुणिका मॅमसोबत झालेलं होतं. म्हणून मग बघूया. नंतर नगमानी यांचं नाव घेतलं, नतालियाचं. गौरव जो ॲक्टर्स आहे, गौरव खन्ना यांनी नीलमचं नाव घेतलं. प्रणित मुरेनी यांनी फरहानाचं नाव घेतलं. नेहालनी नीलमचं नाव घेतलं. तानियांनी नतालियाचं नाव घेतलं, की त्यांना काही नाही. कुनिकांनी फरहानाचं नाव घेतलं. झिशाननी नतालियाचं नाव घेतलं. नीलमनी अश्नूरचं नाव घेतलं. हे नाव नवीन नव्हतं, कारण नवीन नाव घेतलं होतं, म्हणून नतालियाने फरहानाचं घेतलं. अमालनी पण फरहानाचं घेतलं होतं. अश्नूरनी नीलमचं नाव घेतलं होतं. फरहानाने नीलमचं नाव घेतलं आणि बसीर अलीने फरहानाचं नाव घेतलं होतं. तर हे सगळं मिळून सगळ्यात जास्त वोट फरहाना भटला भेटले आणि ते या बिग बॉसच्या घराच्या बाहेर पडले असं आपल्याला दिसलं. पण दुसरी थिंक अशी होती, की त्यांची एंट्री डायरेक्ट झाली सिक्रेट रूममध्ये आणि त्या तिथं सगळ्या घरच्या सदस्यांना बघत आहे. नंतर मग बोलणं झालं, की सगळ्यांचं
नंतर रात्र झाली आणि सगळे झोपायला गेले. तिथं ते किचनचे बसिरा आली आणि कुनिका मॅमचं जे झालं होतं त्याच्यामुळं अंड्यावरून भांडणं झालं होतं की मी तुम्हाला सांगितलं नव्हतं अंडा बनवायला मला असं. तर तिथे थोडासा वाद झाला, थोडासा म्हणजे तिथं कुनिकाजीने सॉरी पण म्हणलं पण बट तिथं थोडासा वाद झालेला आहे आणि वादात खरा बिग बॉस चालू झालेला आहे मित्रांनो. कारण एवढं सांगत तर नाहीच हो ना, तर म्हणून थोडासा वाद चालू झाला. आता आज बघू काय होते काय होते म्हणून. आणि नक्की माझ्या व्हिडिओला लाईक. मित्रांनो तुम्ही माझं टार्गेट कंप्लीट केलेलं नाही यावेळेस पण, या याच्यात पण, या व्हिडिओला पण तेवढंच लाईकचे टार्गेट ठेवू आपण. म्हणून आज 15 लाईकचं टार्गेट ते कायमच आहे. जोपर्यंत टार्गेट कंप्लीट होणार नाही तोपर्यंत तितकंच टार्गेट ठेवू आपण. आणि मित्रांनो माझ्या व्हिडिओला प्रेम द्या खूप. आणि उद्यापासून गणपती बाप्पा बसतोय तर गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा की माझं काही चुकतं आहे का. तर थँक्यू, नमस्कार.